नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक इंग्लिश स्पीकिंगचा नियम आहे तो बघा. क्रियापदाला यस लावताना क्रियापदाच्या शेवटी ओ, यस, यक्स, सी एच किंवा एस एच असल्यास एस ऐवजी इयस लावावेत. जसे गो, गोस, पास, पासेस, टॅक्स, टॅक्सेस, वॉश, वॉशेस, वॉच, वॉचेस. याप्रमाणे तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. त्याच्या खालचा नियम बघा. क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून इयस लावावेत. ट्रीज होतं बघा. स्टडीज होतं बघा. पण वायच्या आधी स्वर आल्यास मात्र वायचे आय होत नाही, फक्त यस लावावा. प्लेज, ओबेस. ओके, व्हिडिओ पॉज करून घ्या आणि नीट वाचा.